कधी विचार केलाय की एखाद्या लांब कॉरिडॉरमध्ये किंवा मोठ्या गोदामात लाइटिंगची व्यवस्था कशी केली असेल? आज आपण अशाच दोन खास इलेक्ट्रिकल सर्किट्सबद्दल बोलणार आहोत. एक आहे गोडाऊन वायरिंग आणि दुसरी टनल वायरिंग. चला मग बघूया हे नक्की काय आहे. अच्छा, एक परिस्थिती इमॅजिन करा. समजा आपण एका मोठ्या वेअरहाऊसमध्ये किंवा लांब बोगद्यातून चाललोय. आता इथे दोन गोष्टी असू शकतात. एक, आपल्याला फक्त पुढचा रस्ता दिसावा असं वाटतंय, उगाच सगळे दिवे लावून वीज का वाया घालवायची. किंवा दुसरी शक्यता, सुरक्षिततेसाठी संपूर्ण रस्ता लख्ख उजेडात हवाय. बरोबर. याच दोन वेगवेगळ्या गरजांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वायरिंग सिस्टीम्स आहेत. तर यातली पहिली पद्धत आहे गोडाऊन वायरिंग. नावावरूनच कळतंय, याला वेअरहाऊस वायरिंग असंही म्हणतात. ही सिस्टम खास अशा ठिकाणांसाठी बनवली आहे जिथे साधारणपणे एका सरळ रेषेत पुढे जावं लागतं. म्हणजे गोदामातल्या लांबच्या लांब रांगा आठवून बघा. आता बघा, हे आहे त्याचं सर्किट डायग्राम. पहिल्यांदा बघायला थोडं किचकट वाटेल, पण सोपं आहे. यात काय केलंय तर अनेक टू वे स्विचेस आणि दिवे एका खास पॅटर्नमध्ये जोडले आहेत. आणि गंमत काय आहे माहितीये, यातला प्रत्येक स्विच काय करतो, तो मागच्या दिव्याचं कनेक्शन कट करतो आणि पुढच्या दिव्याला सप्लाय देतो. आणि याच युनिक कनेक्शनमुळे काय होतं तर एका वेळेला फक्त एकच दिवा लागतो, तो पण नेमका जिथे गरज आहे तिथे. म्हणजे यामागचा मुख्य उद्देश अगदी सरळ आहे, ऊर्जेची बचत. मागचे दिवे आपोआप बंद होणार आणि पुढचे चालू होणार. विचार करा, मोठ्या गोदामांमध्ये यामुळे किती वीज वाचत असेल. बरं, हे काम कसं करतं ते बघूया. समजा कोणीतरी आत आलं आणि पहिलं स्विच S1 दाबलं की लगेच पहिला दिवा L1 लागला. आता ती व्यक्ती पुढे गेली आणि तिने S2 स्विच दाबलं. इथेच खरी मजा आहे. L1 दिवा बंद होतो आणि L2 लागतो. आणि हाच क्रम पुढे S3, S4 साठी चालू राहतो. म्हणजे जणू काही प्रकाश तुमच्या सोबतच चालतोय. याला फॉलो मी लाइटिंग म्हणतात. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर जसं एखादा स्पॉटलाईट आपल्यावरच फोकस करून आपल्या मागे मागे येतो ना, अगदी तसंच. जिथे आपण तिथेच प्रकाश, बाकी सगळीकडे वीज वाचतीये. ठीक आहे, म्हणजे गोडाऊन वायरिंग ऊर्जा वाचवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. पण प्रत्येक ठिकाणी ऊर्जेची बचतच प्रायोरिटी असते का? नाही ना. काही ठिकाणी सेफ्टी म्हणजे सुरक्षितता ही ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची असते. मग अशा वेळी काय? तर तिथे पिक्चरमध्ये येते टनेल वायरिंग. आता याचं सर्किट डायग्राम बघा. गोडाऊन वायरिंगपेक्षा वेगळं आहे ना. इथे सुद्धा टू वे स्विचेस आहेत, पण त्यांची जोडणी करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. यातला स्विच मागचा दिवा बंद करत नाही, उलट तो पुढच्या दिव्याला सर्किटमध्ये ॲड करतो. म्हणजे एक एक दिवा लागत जातो, पण मागचा बंद होत नाही. आणि म्हणूनच टनेल वायरिंगचा उद्देश एकदम वेगळा आहे. इथे एनर्जी सेव्हिंग नाही, तर सेफ्टी महत्त्वाची आहे. ध्येय एकच, जसजसं आपण पुढे जाऊ तसतसा संपूर्ण रस्ता उजळून निघाला पाहिजे. कंप्लीट व्हिजिबिलिटी आणि सुरक्षिततेसाठी. हे कसं काम करतं? सोपं आहे. आपण आत शिरलो आणि S1 स्विच दाबला की L1 दिवा लागला. पुढे जाऊन S2 दाबलं की L2 पण लागला, पण इथे L1 चालूच राहिला. तसंच पुढे S3 दाबल्यावर L3 लागेल आणि L1, L2 सुद्धा चालूच राहतील. असं करत करत एकामागोमाग एक दिवे लागत जातात आणि संपूर्ण बोगदा प्रकाशमान होतो. हा टेबल बघितला की सगळं चित्र स्पष्ट होतं. प्रत्येक ॲक्शननंतर काय होतं ते इथे दिलंय. जसजसे स्विचेस ॲक्टिव्हेट होतात तसतसे दिव्यांची संख्या वाढत जाते. मागचा कुठलाच दिवा बंद होत नाही. एक प्रकारे प्रकाशाची एक चादरच पसरली जाते. चला तर मग आता या दोन्ही वायरिंग सिस्टम्सना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे यांच्यातला फरक एकदम क्लिअर होईल. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. गोडाऊन वायरिंग म्हणजे काय तर सिक्वेन्शियल लाइटिंग, एकावेळी एकच दिवा. याचा मेन फोकस आहे ऊर्जा वाचवणं. बरं, मग आता प्रश्न येतो की कुठली वायरिंग कुठे वापरायची. चला, यांचे उपयोग आणि मुख्य फरक पटकन बघून घेऊया. तर गोडाऊन वायरिंग कुठे वापरायची? अर्थातच गोदामांमध्ये, स्टॉक रूमच्या लांब रांगांमध्ये, जिथे ऊर्जा बचतीला पहिलं प्राधान्य आहे. या उलट टनेल वायरिंग कुठे गरजेची आहे तर पादचाऱ्यांसाठी असलेले बोगदे किंवा मोठ्या गाड्यांचे टनेल्स, लांब कॉरिडॉर, जिथे सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि इथेच एक मोठा फरक येतो. टनेल वायरिंगमध्ये सार्वजनिक सुरक्षेचे कठोर नियम लागू होतात. त्यामुळे संपूर्ण मार्ग प्रकाशमान असणं कायद्याने बंधनकारक असतं. म्हणूनच यासाठी वापरले जाणारे स्विचेस, वायर्स आणि दिवे हे जास्त मजबूत आणि टिकाऊ असावे लागतात. कारण इथे सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही, अगदी थोडीशीही तडजोड करून चालत नाही. म्हणजे शेवटी सगळा खेळ गरजेचा आहे. आपला उद्देश काय आहे? ऊर्जा वाचवणं की सुरक्षितेला प्राधान्य देणं? या एका प्रश्नाचं उत्तर ठरवतं की त्या प्रवासासाठी योग्य सर्किट कोणतं असेल. जाता जाता एक विचार. आपल्या आजूबाजूला
अगदी रोजच्या वापरात अशी कितीतरी स्मार्ट सर्किट्स लपलेली असतील नाही का, जी आपलं आयुष्य सोपं करत आहेत. जरा विचार करून बघा आणि पुढच्या वेळी कुठल्याही इलेक्ट्रिकल सिस्टमकडे बघताना एका वेगळ्या नजरेनं बघा.